वळूयात पुढच्या बातमीकडे। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये गोंधळ पाहायला मिळतो। शिवसेना उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। कार्यकर्ता अविनाश खापे यांनी राजन साळवींना याबद्दल जाब विचारला आणि जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली। शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली असं खापे यांनी म्हटलं। तर धाराशिवमधून ही एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। हॅलो साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिक घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब तर याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांच्याकडून। उदय, खरं तर भाजपच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जातं, त्यामुळे सध्या शिवसेनेत नाराजी पसरल्याचं पाहायला मिळते। स्थानिक पातळीवर नेमकं काय चित्र आहे? नक्कीच कल्याणी, जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवसांचा 2 दिवसांचा अवधी देखील आहे, मात्र जे काही एबी फॉर्म वाटप करण्यात आलं होतं, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, खरं तर याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत राजन साळवी यांच्याकडून शिवसेना उमेदवारांवरती कुठेतरी शिवसेनेचे जे इच्छुक आहेत निवडणुकीसाठी त्यांच्यावरती अन्याय झाल्याचं देखील या कार्यकर्त्यांकडून बोललं गेलं। मात्र जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत अविनाश, त्यांना फोन करून जाब आम्हाला। नक्कीच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर कार्यकर्त्यांनी त्यामुळे राजन साळवी यांना जाब विचारला आणि याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली।